Hello students, we already studied the definition of surface tension. Also we have studied surface energy and the relation between the surface energy and surface tension. We derived a formula about the relation of surface energy and surface tension in earlier lectures. In this lecture we study concept of angle of contact. During the concept of angle of contact, we'll try to define or we'll try to study what is meniscus. Again, why the shape of meniscus is different for different liquids. Also, we'll try to define the angle of contact. We'll study the definition of angle of contact, and finally we'll discuss some characteristics of angle of contact. Okay, so let's start. First, here when a liquid surface comes in contact with solid surface, it is curved. It is observed that the liquid is curved at the point of contact. म्हणजे ज्या वेळेस एखादं लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, त्यावेळेस आपल्याला असं ऑब्झर्व होतं की दॅट लिक्विड विच कम्स इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड सरफेस इज कर्व्ड ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, आता द फ्री सरफेस ऑफ लिक्विड विच इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड इज नथिंग बट मिनिस्कस. आपल्या सेंटेन्समध्ये दिलेलं आहे बघा असं की व्हेन अ लिक्विड सरफेस कम्स इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड सरफेस इट फॉर्म्स अ मिनिस्कस विच इज कर्व्ड ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे ज्यावेळी लिक्विड सरफेस हा सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळी त्या ठिकाणी जो कर्व्ड सरफेस तयार होतो त्याला जनरली काय म्हटलं जातं की मिनिस्कस. आता तुम्हाला माहिती आहे आपण फ्री सरफेसची डेफिनेशन कशामध्ये बघितलेली आहे की मोलेक्युलर थेअरीमध्ये. त्यामध्ये फ्री सरफेस म्हणजे आपण काय बघितलेलं आहे तर सरफेस ऑफ लिक्विड विच इज इन कॉन्टॅक्ट विथ एअर. ओके, एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेला लिक्विडचा सरफेस म्हणजे फ्री सरफेस असतो. पण या ठिकाणी जो फ्री सरफेस आपण कन्सिडर केलेला आहे तो फ्री सरफेस हा कुठला आहे? द फ्री सरफेस ऑफ लिक्विड विच इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड ओनली. म्हणजे फक्त आणि फक्त सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेला फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणजे काय असणार आहे? मिनिस्कस. हे लक्षात घ्यायचं आहे इथं. ओके, मग हा मिनिस्कस किंवा when a solid surface comes in contact with when a liquid surface comes in contact with solid surface it forms a meniscus which can be either convex or concave or in some cases it is horizontal, means it is plane. म्हणजे ज्यावेळी लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं त्यावेळी मिनिस्कसचा शेप हा कॉन्केव्ह असू शकतो, कॉन्व्हेक्स असू शकतो किंवा काही लिक्विडच्या केसेसमध्ये, काही लिक्विडच्या बाबतीत दॅट सरफेस ऑर दॅट मिनिस्कस इज हॉरिझॉन्टल. मग हे शेप ऑफ मिनिस्कस अशा पद्धतीनं म्हणजे कुठल्या कुठल्या केसेसमध्ये कुठल्या कुठल्या लिक्विडच्या बाबतीत तयार होतात ते आपण खालच्या डायग्राम्समधून काय करणार आहे की समजून घेणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर विल ट्राय टू डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, पहिल्यांदा मिनिस्कस आपण स्टडी करूया. सो इन केस 1
फॉर केस 1 आपण काय घेतलेलं आहे बघा. केस 1मध्ये आपण अशा पद्धतीचं लिक्विड घेणार आहे विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड सरफेस. केस 1मध्ये आपण जे लिक्विड कन्सिडर करणार आहे ते कसं असणार आहे, द लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड सरफेस. ओके, सो इन दिस केस द लिक्विड मिनिस्कस इज हॉरिझॉन्टल. ज्यावेळी कम्प्लिटली वेट करणारं लिक्विड आपण कन्सिडर करतो त्यावेळी लिक्विड मिनिस्कस हा कसा असणार आहे, हॉरिझॉन्टल. ओके, सो हिअर इथं आपण एक कंटेनर घेतलेला आहे. या कंटेनरमध्ये आपण जे लिक्विड घेतलेलं आहे या लिक्विडनं किंवा या लिक्विडचा मिनिस्कस जो आहे किंवा द लिक्विड, द फ्री सरफेस ऑफ लिक्विड विच इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. इथं आपल्याला काही कर्व्ड सरफेस दिसतोय का, नाही. सो द लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड, त्याच ठिकाणी किंवा त्या केसमध्ये द लिक्विड मिनिस्कस इज हॉरिझॉन्टल. त्या केसमध्ये लिक्विड मिनिस्कस हा कसा असणार आहे, हॉरिझॉन्टल. मग अशा पद्धतीचं एक्झाम्पल आपल्याला जर बघायचं असेल तर प्युअर वॉटर कम्प्लिटली वेट्स द क्लीन ग्लास, देअरफॉर द वॉटर मिनिस्कस इज हॉरिझॉन्टल. ज्यावेळी प्युअर वॉटर हे एखाद्या ग्लास कंटेनरमध्ये, बीकरमध्ये आपण पोअर करतो त्यावेळेस त्याच्या एजेस किंवा जे प्युअर वॉटर कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे सॉलिडच्या त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही कर्व्ड सरफेस दिसणार नाही. ओके, सो प्युअर वॉटर कम्प्लिटली वेट्स द क्लीन ग्लास, देअरफॉर द वॉटर मिनिस्कस इज हॉरिझॉन्टल. त्यामुळे आपल्याला काय होईल की जो सरफेस किंवा मिनिस्कस दिसणार आहे हा कसा असेल, हॉरिझॉन्टल असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट केस 2. दुसऱ्या केसमध्ये आपण जे लिक्विड घेणार आहे किंवा कन्सिडर करणार आहे ते लिक्विड कसं असणार आहे बघा. फॉर अ लिक्विड विच पार्शियली वेट्स द सॉलिड. म्हणजे असे लिक्विड्स जे सॉलिड सरफेसला पार्शियली वेट करतील. ओके, इन दॅट केस द लिक्विड मिनिस्कस इज कॉन्व्हेक्स. अशा वेळी लिक्विड मिनिस्कस हा कसा असणार आहे, कॉन्केव. ओके, मग याच्यासाठी एक्झाम्पल बघा. केरोसिन पार्शियली वेट्स द क्लीन ग्लास, देअरफॉर केरोसिन मिनिस्कस इज कॉन्केव. केरोसिन मिनिस्कस इज कॉन्केव. इथं बघा या कंटेनरमध्ये किंवा आपण ही टेस्ट ट्यूब कन्सिडर करूया. या टेस्ट ट्यूबमध्ये हे केरोसिन आहे. दिस केरोसिन when comes in contact with solid or in contact with clean glass, then the meniscus formed is concave. हा मिनिस्कस कसा तयार झालेला आहे बघा, कॉन्केव. ठीक आहे. मग जे लिक्विड सॉलिडला पार्शियली वेट करतात त्यांचा मिनिस्कस हा कसा असणार आहे, कॉन्केव. ओके, आता केस 3मध्ये आपण अशा पद्धतीचं लिक्विड घेणार आहे which does not weights the solid surface. ओके, केस 3 काय सांगते बघा. फॉर अ लिक्विड विच डज नॉट वेट्स द सॉलिड. ओके, अशा लिक्विडचा मिनिस्कस हा कसा असणार आहे, कॉन्व्हेक्स. या डायग्राममध्ये दाखवलेला आहे बघा. द मिनिस्कस ऑफ सच लिक्विड्स इज कॉन्व्हेक्स. ओके, मग एक्झाम्पल काय आहे बघा. तर मर्क्युरी does not weights the clean glass, therefore the mercury meniscus is convex. मर्क्युरी आणि क्लीन ग्लास यांच्यामध्ये किंवा मर्क्युरीचा मिनिस्कस हा कसा असणार आहे या ठिकाणी, कॉन्व्हेक्स असणार आहे. ओके, मग हे हॉरिझॉन्टल, कॉन्केव किंवा कॉन्व्हेक्स मिनिस्कस कशामुळे तयार होतात हे आपण नेक्स्ट आर्टिकलमध्ये बघणारच आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा पॉईंट बघायचा आहे हा या मिनिस्कसचा यूज करून काय करणार आहे आपण, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट स्टडी करणार आहे. ओके, मग आपल्याला पहिल्यांदा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट स्टडी करण्यासाठी काय करावं लागणार आहे बघा. तर इथं जे मिनिस्कस आहेत या मिनिस्कसना
आपल्याला टँजंट ड्रॉ करायचे आहे. काय ड्रॉ करायचे आहे? टँजंट. सो यू आर वेल नोन अबाउट टँजंट. टँजंट म्हणजे काय? तर कर्वला एका पॉईंटला टच करून जाणारी लाईन म्हणजे काय असते? टँजंट. मग इथं बघा, हा जो मिनिस्कस आहे, कॉन्व्हेक्स मिनिस्कस, कॉन्केव्ह मिनिस्कस किंवा हॉरिझॉन्टल सरफेस, या ठिकाणी आपल्याला टँजंट अशा पद्धतीनं ड्रॉ करायचे आहे की लिक्विड सॉलिडला ज्या ठिकाणी टच झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो? जनरली मिनिस्कस. कर्व्ड सरफेसला मिनिस्कस म्हटलेलं आहे. मग त्या मिनिस्कसला सॉलिडला लिक्विड ज्या ठिकाणी टच होतं त्या पॉईंटमधून आपल्याला टँजंट ड्रॉ करायचे. ओके, म्हणजे या मिनिस्कसला टँजंट ड्रॉ केलेले. या ठिकाणी ही टँजंट झाली. कॉन्केव्ह मिनिस्कसला ड्रॉ केलेली टँजंट इथं तुम्ही बघू शकता. आणि हॉरिझॉन्टल सरफेसला ड्रॉ केलेली टँजंट ही इथं ॲरो तुम्ही बघू शकता. ओके, मग ही टँजंट ड्रॉ केल्यानंतर आपल्याला आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय करायचं आहे की आपण आता मिनिस्कस स्टडी केलेला आहे, त्याच्यावरून आपण काय करू शकतो की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिफाईन करू शकतो. ओके, आता ही टँजंट ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला असं ऑब्झर्व होईल की या टँजंटमुळं या सॉलिड सरफेस टँजंटनं या सॉलिड सरफेसबरोबर 2 अँगल काय केलेले आहेत? मेड केलेले आहेत. ओके, इथं विदिन लिक्विड आणि विदिन एअरमध्ये एक अँगल आहे आणि लिक्विडमध्ये एक अँगल या टँजंटनं काय केलेलं आहे? तयार केलेलं आहे. बघा, तिन्ही ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करू शकता की किती अँगल तयार केलेत या टँजंटनं? 2. इथं बघा, हा एक अँगल आहे लिक्विडमधला आणि एअरमधला एक अँगल आहे. इथं सुद्धा लिक्विडमधला एक अँगल आहे, एअरमधला एक. इथं सुद्धा लिक्विडमधला एक, एअरमधला एक. ओके, मग आता आपण या टँजंटवरून काय करूया की अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन तयार करूया. ओके, सो बघा इथं डेफिनेशन दिलेली आहे. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा बिटवीन लिक्विड अँड सॉलिड सरफेस इज डिफाइंड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा बिटवीन लिक्विड अँड सॉलिड सरफेस is defined as angle between tangent drawn to the free surface of liquid and surface of solid at point of contact measured within the liquid. बघा, अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन काय सांगितलेली आहे? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा इज डिफाइंड ॲज अँगल बिटवीन tangent drawn to the free surface of liquid and solid surface. या सॉलिड सरफेस म्हणजे आपण या टेस्ट ट्यूबची वॉल आणि या फ्री सरफेसला जी टँजंट ड्रॉ केलेली आहे या टँजंटमधला जो अँगल असणार आहे हा अँगल म्हणजे काय असणार आहे की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. पण आपण म्हणलं आहे मगाशी बघितलं की 2 अँगल तयार झालेले आहेत, एक विदिन लिक्विड आणि एक इन एअर. मग इथं काय सांगितलेलं आहे? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठला कन्सिडर करणार तुम्ही? मेजर्ड विदिन द लिक्विड. म्हणजे या टँजंटनं सॉलिड सरफेस बरोबर लिक्विडमध्ये केलेला अँगल हा काय असणार आहे? तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, मग इथं बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जे 2 अँगल्स दिसत आहेत त्यांच्यापैकी लिक्विडमध्ये मेजर केलेला जो अँगल असेल तो अँगल म्हणजे आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणू शकतो. पुन्हा एकदा डेफिनेशन बघा. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा बिटवीन द लिक्विड अँड सॉलिड सरफेस इज डिफाइंड ॲज अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. सॉलिड आणि लिक्विड ज्या ठिकाणी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत त्या ठिकाणी मेजर केलेला अँगल विदिन द लिक्विड मेजर्ड विदिन द लिक्विड, द अँगल इज कॉल्ड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, मग आता आपण या ज्या 3 केसेस बघितलेल्या आहेत मिनिस्कसच्या,
या तिन्ही केसेसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असणार आहे ते आपण बघूया. ओके, मग पहिल्या केसमध्ये बघा काय झालेलं आहे, द लिक्विड कम्प्लिटली वेट्स द सॉलिड सरफेस. लिक्विड काय करतं की सॉलिड सरफेस कम्प्लिटली वेट करतं. मग अशा वेळेला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्हाला डेफिनेशन क्लिअर आहे आता की टँजंट आणि सरफेस ऑफ सॉलिड यांच्यामधला अँगल मेजर्ड विदिन द लिक्विड आपल्याला मेजर करायचा आहे. मग पहिल्या केसमध्ये जी टँजंट आपण ड्रॉ केलेली आहे, ही टँजंट कशी आहे बघा, द टँजंट अँड सरफेस ऑफ सॉलिड इज सेम. म्हणजे टँजंट कुठं आहे, वॉल ऑफ सॉलिड किंवा वॉल ऑफ कंटेनर याच्यावरती आपण ड्रॉ केलेली आहे. मग या दोघांच्या मध्ये काही अँगल तयारच झालेलं नाही आहे. मीन्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज झिरो हिअर. म्हणजे प्युअर वॉटर आणि सॉलिड यांच्यामध्ये तयार किंवा प्युअर वॉटर आणि ग्लास यांच्यामध्ये तयार झालेला अँगल हा किती आहे, झिरो. सो व्हॅन द लिक्विड मिनिस्कस इज हॉरिझॉन्टल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज झिरो. ज्यावेळी मिनिस्कस हॉरिझॉन्टल असेल त्यावेळी तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असणार आहे, झिरो असणार आहे. ओके, आता केस 2 दुसऱ्या केसमध्ये बघा आपण काय घेतलेलं आहे, केरोसिन इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास. केरोसिन इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास. आता या ठिकाणी कसला मिनिस्कस तयार झाला आहे, कॉन्केव मिनिस्कस. आणि कॉन्केव मिनिस्कस तयार झाल्यामुळं आपली टँजंट जी असणार आहे ती कुठं असणार आहे, विदिन द लिक्विड. ओके, ही जी टँजंट आहे या टँजंटनं या सॉलिड सरफेस बरोबर केलेला अँगल हा जर तुम्ही ऑब्झर्व केला तर इट इज लेस दॅन 90 डिग्री. तो कसा आहे, 90 डिग्रीपेक्षा कमी आहे, स्मॉलर. ओके, मग अशा अँगलला आपण काय म्हणतो, ॲक्यूट अँगल. सो व्हॅन द लिक्विड मिनिस्कस इज कॉन्केव द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, आणि केस 3 व्हॅन द लिक्विड मिनिस्कस इज कॉन्व्हेक्स. लिक्विड मिनिस्कस ज्यावेळी कॉन्व्हेक्स असेल त्यावेळी टँजंट कशी असेल, टँजंट इज इन द एअर. टँजंट ही या पद्धतीने ड्रॉ केलेली असणार आहे. आणि अँगल मेड बाय टँजंट अँड सॉलिड सरफेस इज ऑब्च्यूस. मीन्स इट इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. हा कसा असणार आहे, अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा असणार आहे. सो व्हॅन द लिक्विड मिनिस्कस इज कॉन्व्हेक्स द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्च्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तो कसा असणार आहे, ऑब्च्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, मग हे मिनिस्कस कॉन्व्हेक्स, कॉन्केव किंवा हॉरिझॉन्टल कसे काय तयार होतात हे आपण आपल्या शेप ऑफ मिनिस्कस या नेक्स्ट आर्टिकलमध्ये बघणार आहे. पण त्याच्या अगोदर आपण काही कॅरेक्टरिस्टिक ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इथं काय करूया की स्टडी करूया. ओके, तर तुमच्याकडे नोटबुक असेल तर तुम्ही काय करा की कॅरेक्टरिस्टिक ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नोट डाऊन करून घ्या किंवा जर लक्षात राहत असतील तर लक्षात ठेवा. ओके, सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इथं मी या बुकमध्ये नोट डाऊन केलेलं नाही, परंतु कॅरेक्टरिस्टिक काय आहेत बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट फॉर गिव्हन सॉलिड लिक्विड पेअर. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे फॉर गिव्हन सॉलिड लिक्विड पेअर. म्हणजे आपण बघितलं आहे केरोसिन इन कॉन्टॅक्ट विथ क्लीन ग्लास. हा केरोसिन आणि क्लीन ग्लासमधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आपण मेजर करणार आहे हा प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे, सेमच असणार आहे. मग तुम्ही बीकर घ्या, ग्लासचा बीकर घ्या किंवा डिश घ्या ग्लासची, त्याच्यामधला सुद्धा अँगल काय असणार आहे की ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. किंवा केरोसिन आणि क्लीन ग्लास यांच्यामध्ये जो अँगल तयार होईल तो कसा असणार आहे, सगळीकडे सेम असणार आहे. ओके, इट डज नॉट चेंज. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट फॉर गिव्हन सॉलिड लिक्विड पेअर. केरोसिन आणि क्लीन ग्लासचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सगळीकडे काय असणार आहे, सेम मेजर होणार आहे. ओके, त्याच पद्धतीनं मर्क्युरी आणि क्लीन ग्लास याच्यामधला अँगल ऑफ कॉन्टॅक्टसुद्धा बदलणार नाही, इट इज कॉन्स्टंट.
देन सेकंड काय आहे बघा, जे लिक्विड कम्प्लिटली वेट करतात सॉलिड सरफेस, द लिक्विड्स विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड सरफेस हॅव झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्यांच्यामधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा किती असतो, 0. आणि तो मिनिस्कस कसा असणार आहे, द लिक्विड मिनिस्कस इज हॉरिझॉन्टल. ओके, हे बघितलेलं आहे आपण. थर्ड आहे, लिक्विड्स विच पार्शियली वेट द सॉलिड हॅव ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँड देअर मिनिस्कस इज कॉन्केव्ह. म्हणजे जे लिक्विड पार्शियली वेट करतात सॉलिडला, त्यांच्यामधला मिनिस्कस हा कसा असतो, कॉन्केव्ह, अँड देअरफोर द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट. नेक्स्ट, the liquids which does not weight the solid have obtuse angle of contact. म्हणजे जे लिक्विड सॉलिडला अजिबात वेट करत नाहीत, त्या लिक्विड सॉलिड पेअरमधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कसा असतो, ऑब्च्यूस. आणि द लिक्विड मिनिस्कस इन दिस केस इज कॉन्व्हेक्स. ओके, अँड नेक्स्ट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंजेस ड्यू टू इम्प्युरिटी. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशामुळं चेंज होऊ शकतो, म्हणजे समजा आपण वॉटरमध्ये काही इम्प्युरिटी किंवा केरोसिनमध्ये काही इम्प्युरिटी ॲड केल्या, तर त्याच्यामुळं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा काय होऊ शकतो, चेंज होऊ शकतो. अदरवाईज इट इज कॉन्स्टंट. ओके, अँड लास्ट कॅरेक्टरिस्टिक आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंजेस ड्यू टू चेंज इन टेम्परेचर. म्हणजे डिफरंट टेम्परेचरला आपण जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मेजर केला सेम सॉलिड लिक्विड पेअरचा, तर तो आपल्याला थोडाफार चेंज झालेला दिसू शकतो. म्हणजे केरोसिन आणि क्लीन ग्लास यांच्यामधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण 0 डिग्रीमध्ये मेजर केला, 100 डिग्रीमध्ये मेजर केला, रूम टेम्परेचरला मेजर केला, तर थोडाफार डिफरन्स काय होऊ शकतो, त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्व होऊ शकतो. सो दीज आर सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, so we will stop here. In our next lecture we will discuss why the angle of contact is convex, concave or horizontal. Okay.